लिलावाआधीच सूत गिरणीची दुरावस्था उघड, अधिकारी संचालक गैरहजर, गायब यंत्रसामग्रीने सभासदांचा संताप। उंटावद होड तालुका शहादा येथील लोकनायक जयप्रकाश सहकारी सूत गिरणीचा 22 जुलै रोजी NCDC बँकेमार्फत ऑनलाईन लिलाव होणार आहे। त्यापूर्वी सोमवारी सभासद, शेतकरी आणि स्थानिक नागरिकांनी सूतगिरणी परिसराची पाहणी केली। मात्र या पाहणी दरम्यान संस्थेतील एकही जबाबदार अधिकारी, कर्मचारी किंवा विद्यमान संचालक उपस्थित नसल्याने सभासदांनी तीव्र संताप व्यक्त करत संपूर्ण कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले। पाहणी दरम्यान सूतगिरणीची अत्यंत विदारक अवस्था समोर आली। एकेकाळी गजबजलेल्या या उद्योगातील अनेक महत्त्वाची यंत्रसामग्री, साहित्य आणि इतर मालमत्ता जागेवर नसल्याचे निदर्शनास आले। परिसरातील काही भागात जनावरे बांधलेली असल्याचेही आढळून आले। कोट्यावधी रुपयांच्या मालमत्तेची अशी झालेली दुर्दशा पाहून सभासद आणि शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। सूतगिरणीच्या आर्थिक स्थितीबाबत माहिती मागितली असता कोणतीही अधिकृत माहिती देण्यासाठी जबाबदार व्यक्ती उपस्थित नव्हती। कार्यकारी संचालक आजारी असल्यामुळे अनुपस्थित असल्याचे सांगण्यात आले, तर संचालक मंडळातील एकही प्रतिनिधी पाहणीसाठी हजर नव्हता। त्यामुळे संस्थेची वास्तविक आर्थिक स्थिती, उपलब्ध मालमत्ता आणि लिलाव प्रक्रियेबाबत सभासदांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे। यावेळी बाजार समितीचे सभापती अभिजित पाटील यांनी संचालक मंडळाच्या निष्क्रिय कारभारावर कठोर टीका केली। अनेक वर्षांच्या बेजबाबदार व्यवस्थापनामुळे आज 100 ते 150 कोटी रुपयांहून अधिक किमतीची मालमत्ता लिलावाच्या उंबरठ्यावर आल्याचा आरोप त्यांनी केलाय। सूतगिरणी पुन्हा सुरू करण्यासाठी सभासद, शेतकरी आणि सर्व संबंधित सहकार्य करण्यास तयार असतानाही संचालक मंडळाकडून कोणतीही ठोस भूमिका घेतली जात नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली। 22 जुलै रोजी होणारा ऑनलाईन लिलाव काही कारणास्तव झाला नाही, तर सूतगिरणीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी NCDC बँकेशी पुन्हा चर्चा करण्यात येईल असे त्यांनी सांगितले। तसेच केंद्रीय सहकार मंत्री, राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्याचे सहकार मंत्री यांच्याकडे पाठपुरावा करून सूतगिरणी वाचविण्यासाठी प्रयत्न केले जातील असेही त्यांनी स्पष्ट केले। सूतगिरणीची वास्तविक आर्थिक स्थिती सभासद, शेतकरी आणि कर्मचाऱ्यांसमोर तातडीने पारदर्शकपणे मांडावी, अन्यथा कायदेशीर लढा उभारण्यात येईल असा इशाराही अभिजित पाटील यांनी दिला। विशेष म्हणजे पाहणीवेळी NCDC बँकेचा एकही अधिकारी किंवा प्रतिनिधी उपस्थित नसल्याने सभासदांनी नाराजी व्यक्त केली। या पाहणीवेळी मोठ्या संख्येने सभासद, शेतकरी तसेच पोलीस कर्मचारी उपस्थित होते। लोकनायक जयप्रकाश नारायण शेतकरी सहकारी सूतगिरणी, कमलनगर, उंटावद होड तालुका शहादा, जिल्हा नंदुरबार या सूतगिरणीच्या प्रांगणामध्ये आम्ही सर्व या सूतगिरणीचे सभासद, परिसरातील शेतकरी आणि बांधवांच्या सोबत पत्रकारांच्या उपस्थितीमध्ये आणि पोलीस प्रशासनाच्या उपस्थितीमध्ये या संपूर्ण वास्तूची आम्ही पाहणी केली। सर्वप्रथम मी विद्यमान चेअरमन आणि संचालक मंडळाचे आभार व्यक्त करतो की त्यांनी कुठलाही अडथळा न आणता सर्व सभासदांना आणि आम्हाला या सूतगिरणीची व्यवस्थित पाहणी करण्याची संधी उपलब्ध करून दिली। परंतु दुःख ह्या गोष्टीचं आहे की आज 100-150 कोटीच्या वर लिलावाला निघालेली ही सूतगिरणीच्या बाबतीमध्ये माहिती द्यायला एकही जबाबदार अधिकारी इथं उपस्थित नाही। NCDC बँकेच्या अधिकाऱ्यांना आम्ही विचारलं तर इथं कोण येईल, तर त्यांनी आम्हाला MD साहेबांचं नाव सांगितलं, परंतु MD साहेब आजारी असल्यामुळे ते इथं उपस्थित नाही। संचालक मंडळ विद्यमान यांच्यापैकी कोणी उपस्थित नाही। कोणीही या सर्व सूतगिरणीची वस्तुस्थिती, आर्थिक काय परिस्थिती आहे याच्या बाबतीमध्ये कोणीही माहिती द्यायला तयार नाही। आज या सूतगिरणीच्या परिसरामध्ये संपूर्ण पाहणी करत असताना अतिशय विदारक चित्र बघायला मिळालं। संचालक मंडळ जे नवीन निवडून आलं तर 2024 मध्ये यांनी कदाचित एकदाही पाय ठेवलेला नसावा अशा प्रकारची परिस्थिती आहे। जे नवीन युनिट सूतगिरणीचं आहे, जे असं म्हणतात की अतिशय अद्ययावत होतं, तिथं थोडेफार 2-4-8 कर्मचारी 2-3 महिन्यापासून कामाला येतात असं त्यांनी चित्र निर्माण केलं। परंतु एकंदरीत या सूतगिरणीला चालू करण्यासाठीचा कुठलाही प्रयत्न विद्यमान संचालकांकडून झालेला दिसून येत नाही। आम्ही परवा जी मीटिंग सर्व शेतकऱ्यांची सभासदांची घेतली त्याच्यामध्ये अतिशय स्पष्टपणे सांगितलं की विद्यमान संचालकाला ही सूतगिरणी सुरू करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी सहकार्य करायला तयार आहोत। त्यांच्या खांद्याला खांदा लावून ही सूतगिरणी आपण सर्वांनी पुन्हा उभारणी केली पाहिजे अशा प्रकारचं आव्हान वारंवार केल्यानंतर देखील
कोणीही जबाबदार संचालक, कोणीही जबाबदार या संस्थेच्या वतीने बोलायला तयार नाही. ही अतिशय मोठी शोकांतिका या परिसरातील शेतकरी आणि सभासदांची आहे. आता पुढील दिशा घेत असताना उद्या म्हणजे परवा 22 तारखेला या सूतगिरणीचं ऑनलाईन ऑक्शन आहे. जर 22 तारखेला कुठलाही खरेदीदार या सूतगिरणीत जर आला नाही, ऑक्शन जर झालं नाही, तर NCDC बँक कदाचित पुन्हा याचा लिलाव काढेल. आम्ही NCDC बँकेसोबत पुन्हा चर्चा करायला जाणार आहोत. परंतु 22 तारखेचा निर्णय जोपर्यंत होत नाही, जोपर्यंत आपल्याला कळत नाही की ही सूतगिरणी कोणी घेतलेली आहे, तोपर्यंत आपण पुढचा निर्णय घेऊ शकत नाही. परंतु या शेतकरी सूतगिरणीमध्ये ज्या सभासदांचे अधिकार आहेत, ज्या शेतकऱ्यांचे पेमेंट्स बाकी आहेत, ज्या कर्मचाऱ्यांचं जुनं पगार असतील, त्यांचं प्रोव्हिडंट फंड असतील, या सगळ्या गोष्टीचे देणे आहेत. अनेक लोकांनी ही सूतगिरणी चालू राहण्यासाठी पैसे दिलेले आहेत. ही वस्तुस्थिती नक्की काय आहे, नक्की घेणं आणि देणं या सूतगिरणीवर कोणाचं आहे हे काहीच कळायला मार्ग नाही. कोणी सांगायला बोलायला तयार नाही, अशी विचित्र परिस्थिती तयार झालेली आहे. म्हणून 22 तारखेच्या नंतर कुठल्या पद्धतीने मग कायदेशीर लढाई लढण्यासाठी आम्ही सभासदांच्या वतीने, शेतकऱ्यांच्या वतीने कोर्टामध्ये पिटिशन दाखल करणार आहोत. आम्ही या देशाचे सहकार मंत्री, ज्यांच्या अखत्यारीत NCDC बँक करते, मान्य या देशाचे गृहमंत्री अमित शाह यांना देखील आम्ही पत्रव्यवहार करणार आहोत. राज्याचे सहकार मंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, यांना देखील आम्ही संपर्क साधणार आहोत. कारण ही संस्था जर विकली जाणार असेल आणि कोणीच बोलणार नसेल तर याच्यामध्ये सर्वजण दोषी राहतील. मी पुन्हा एकदा सर्व संचालक मंडळांना हात जोडून नम्र विनंती करतो आहे, सर्व शेतकऱ्यांच्या वतीने, या परिसरातील सर्व लोकांच्या वतीने, की आपण पुढे या. पारदर्शक परिस्थिती शेतकऱ्यांच्या समोर, सभासदांच्या समोर मांडा. ही सूतगिरणी जर चालू करायची असेल आणि त्याला जर कधी आमच्यासारख्या लोकांचा हातभार लागणार असेल तर निश्चितपणाने आम्ही तुमच्या सोबत काम करायला तयार आहोत. परंतु जबाबदारीपासून जर पळ काढला आणि ही सूतगिरणी जर कधी गेली तर भविष्यामध्ये जे घेणं लोकांचं या सूतगिरणीकडे आहे ते तुमच्याकडे मागतील, कोर्टात जातील, तुम्हाला जबाबदार ठरवलं जाईल. ही जबाबदारी तुम्ही लक्षात घ्या आणि सूतगिरणी चालू करण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करूया, हे आम्ही पुन्हा एकदा आवाहन करतो आहे. NCDC बँकेला आम्ही अतिशय स्पष्ट शब्दामध्ये आमची नाराजी व्यक्त करणार आहोत. किंबहुना जर गरज पडली तर NCDCच्या अधिकाऱ्यांवर देखील गुन्हे दाखल करावे लागतील, कारण की त्यांची जबाबदारी होती. 150 कोटी रुपयाची वास्तू विक्रीला निघाली आहे, बघण्यासाठी तुम्ही आजची तारीख दिली आणि एकही जबाबदार अधिकारी जर कधी इथं उपस्थित राहायला तयार नसेल तर ही अतिशय क्रूर चेष्टा शेतकऱ्यांची आणि सभासदांची होते आहे. त्यामुळे यांच्या बाबतीमध्ये, NCDCच्या बाबतीमध्ये देखील आम्ही कोर्टामध्ये पिटिशन टाकणार आहोत, पोलीस स्टेशनमध्ये त्यांची तक्रार करणार आहोत. त्यांची जबाबदारी होती आज इथं येऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे उत्तर देण्याची. ही सर्व परिस्थिती आज आपण बघितलेली आहे. येणाऱ्या काळामध्ये म्हणजे 22 तारखेला पुन्हा NCDC बँकेकडे जर लिलाव झाला, या वास्तूचा खरेदीदार जर कधी तयार झाला तर सभासदांचे, शेतकऱ्यांचे, कर्मचाऱ्यांचे सर्वांचे अधिकार या सूतगिरणीवरील संपुष्टात येणार आहेत. ही अतिशय गंभीर बाब आहे. त्यामुळे 22 तारखेच्या नंतर खऱ्या अर्थाने पुढील कायदेशीर लढाई असेल, रस्त्यावरची लढाई असेल, सभासदांमधली लढाई असेल, ही आम्ही पुढे चालू ठेवणार आहोत. विद्यमान संचालकाला शेवटी मी पुन्हा एकदा सांगेन, माननीय बापूसाहेब आपण चेअरमन आहात, माननीय मकरंदभाई आपण या संस्थेचे जबाबदार संचालक आहात, सर्व संचालक मंडळ या 3-4 तालुक्यातले आपण सर्व जबाबदार लोकप्रतिनिधी आहात. आपण ही सूतगिरणी चालू करण्यासाठी पुढाकार घ्या. तुमच्यासोबत आम्ही काम करायला तयार आहोत. पण जर तुम्ही जबाबदारी स्वीकारायला तयार नसाल तर भविष्यामध्ये आम्हाला तुमच्याशी देखील संघर्ष करावा लागेल, याची आपण सर्वांनी जाणीव ठेवावी. पुनश्च एकदा या सर्व पाहणी दौऱ्यामध्ये जे शेतकरी सभासद इथं उपस्थित राहिले त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. पोलीस प्रशासनाने देखील अतिशय चोख बंदोबस्त ठेवला, त्यांनी देखील कायदा सुव्यवस्था कुठली बिघडणार नाही अति शांततेमध्ये सर्वांनी ही पाहणी केली आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाचे आभार मानतो आणि पत्रकार बांधवांनी देखील आज उपस्थिती दिली, त्यांचे देखील मी मनापासून उपस्थित सर्व शेतकरी आणि सभासदांच्या वतीने आभार व्यक्त करतो. आणि 22 तारखेनंतरची पुढची प्रक्रिया काय असेल ही आम्ही पत्रकार परिषद घेऊन सर्वांच्या समोर मांडणार आहोत, याची सर्वांनी नोंद घ्यावी. पुनश्च एकदा सर्वांचे मनापासून आभार, धन्यवाद. या संपूर्ण पाहणी दौऱ्यामध्ये एक गोष्ट अतिशय प्रकर्षाने जाणवली की एवढी मोठी वास्तू, याच्यामध्ये जुने जाणकार देखील अनेक लोक इथं आहेत. सूतगिरणीच्या जेव्हा चांगल्या काळामध्ये ज्या गोष्टी सुरू होत्या, मग जिनिंग असेल, त्या सर्व मशिनरी विकल्या गेलेल्या आहेत. सर्व भंगार आपण जो म्हणतो तो देखील काढण्यात आलेला दिसतो, काहीच दिसत नाही. इथं ही सूतगिरणी गुरांसाठी छावणी केलेली आहे की काय, अशा प्रकारची परिस्थिती इथे दिसून आली. चारा आहे, गुरंढोरं आहेत, परंतु माणसं नाहीत, कोणी जबाबदार व्यक्ती नाही.
ऑफिसेसमध्ये कोणीही नाही, फक्त लाईट चालू करून ठेवलेलं आहे. अतिशय वाईट परिस्थिती या सूतगिरणीची एकंदरीत दिसून आली. आज खरं तर पाहणी दौरा ठेवला होता, परंतु एकही जबाबदार व्यक्ती नाही. आणि मुख्य ऑफिस आम्ही बघितलं, इतर सर्व जेवढे रूम्स आहेत बघितलं. कधी काळी सुवर्ण काळ सुरू असताना इथं 6 युनिट्स होते. जिनिंग मोठ्या प्रमाणामध्ये सुरू होती. ते सर्व ट्रान्सफॉर्मर्स असतील, मशीन्स असतील, हे सगळे विक्रीला निघालेलं आहे किंवा विकलं गेलेलं आहे. कोणी विकलं, काय विकलं याच्या बाबतीमध्ये अनेक लोकांचे मतप्रवाह आहेत. परंतु एकंदरीत असं दिसतं की अतिशय बेजबाबदारपणे ही सूतगिरणीचा कारभार मागच्या अनेक वर्षापासून सुरू आहे आणि म्हणूनच आज लिलावापर्यंत ही परिस्थिती आली. खरंच जर कधी संचालक मंडळ सिरियस असतं, निवडून आल्यानंतर जेवढ्या उत्साहाने त्यांनी ह्याच मंदिरामध्ये आरती केली, तेवढ्या उत्साहाने जर थोडाफार जरी बदल करण्याचा प्रयत्न या सूतगिरणीमध्ये केला असता तर निश्चितपणाने ही सूतगिरणीचे चांगले दिवस आले असते. परंतु आज आम्हाला कळतं आहे की मागच्या 2.5 वर्षामध्ये साधी भेट देखील सूतगिरणीच्या संचालकांनी या परिसरामध्ये दिलेली नाही आहे आणि म्हणूनच एक प्रकारे जनावरांसाठी ही सूतगिरणी आहे की काय अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली. अतिशय दुःख सर्वांनाच बघितल्यावर झालेलं आहे. त्यामुळे भविष्यामध्ये देखील काम करत असताना, पुन्हा ही सगळी सूतगिरणी उभी करत असताना विद्यमान संचालकांनी थोडंफार तरी मनावर घ्यावं आणि आपल्या जबाबदारीची जाणीव ठेवावी, एवढंच मी सर्व सभासदांच्या वतीने आवाहन करणार आहे. धन्यवाद. सम्राट V7 न्यूजसाठी नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी संतोष चौधरी, शहादा.